उडी बिडी मारू नका कधी आलात तर तुम्ही. येऊ पण नका चुकून. येऊ तर नकाच इकडे. आम्ही रिस्क घेऊन आलो त्यामुळं स्वतःच्या जीवाची काळजी करून या. ही बघा ही घळ आहे आणि इथून जर हे तिघं पडले ना नमस्कार मंडळी, मी श्री दारवे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे श्री दारवे व्लॉग्स. तर मंडळी आज व्लॉग डायरेक्ट गाडीत चालू करतो आहे. आज आता आम्ही कुठे असं एक्सप्लोर करायला असं नाही चाललो आहे, पण जस्ट सुट्टी आहे तर म्हटलं जरा असं बाहेरून फिरून येऊया. सध्या तरी पावसाचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे, पाऊस भरपूर पडतो आहे आणि ईश्वरला वगैरे बरं नाही आहे, त्याच्यामुळे काय फिरायचा वगैरे प्लॅन असा नाही आहे एक्सप्लोर करायचा वगैरे. तर म्हटलं आता काय जायचं नाही कुठे, तर मग असंच नॉर्मलीच फिरून येऊया कुठून तरी. तर आत्ता जस्ट हे 11 वाजता वगैरे उठले तर फोन आला होता की जाऊया म्हणून, तसं आलो वरती. तर आता आम्ही चाललो आहे, आता आर्यनला घ्यायला चाललो आहे. अजून काही ठरलं नाही आहे कुठे जायचं आहे वगैरे, तर चला बघूया. तर मंडळी अशा रीतीने ठरलेलं आहे. आता आम्ही आरेवाऱ्यात चाललो आहे. आता खाऊ वगैरे घेतलेला आहे जरा, लहान पोरांची दारू. तर अशा प्रकारे आता आम्ही आरेवाऱ्यात चाललो आहे. पाऊस जरा बेपाट आहे, तुफानी पाऊस आहे बघा, बेकार पाऊस लागतो आहे. तर आरेवारा आता तुम्हाला पावसातला जो आरेवारा कसा असतो ना तो दाखवतो, चला मग. तर मंडळी अशा रीतीने आम्ही आता आरेवाऱ्यात आलो आहे. पाऊस लागतोय थोडाफार, एवढा पण नाही, पण समुद्र बघा किती खवळला आहे तो. हे बघा समुद्र एवढा खवळलेला आहे ना, भरपूरच वाढतोय बऱ्यापैकी जरा. त्याच्यामुळं थोडं ह्या पॉईंटवरून जरा पुढे जाऊया. पुढच्या साईडला एक थोडं गादी आहे छोटीशी, तिथे जाऊया, थोडा वेळ थांबूया. मेन पॉईंट जो आहे ना मागे आहे तिकडे, जो मेन टर्न आहे ना आरेवाऱ्याचा, तिकडे थांबणार होतो, पण थोडा पुढे आलो आहे आता. तिथे आम्ही एका स्पॉटला थांबलो होतो, तिथे आता एक कुठे लोकेशन दाखवतो. हे बघा कुठे आहे रे, घळ आहे कुठे? ही बघा ही घळ आहे आणि इथून जर हे तिघं पडले ना तर बहुतेक एक फोटो लावायची तयारी ठेवायला लागणार आहे, कारण त्यांचे जरा एक्सपेरिमेंट काहीतरी वेगळे आहेत, त्याच्यामुळे तयारी ठेवायला लागणार आहे. त्यांच्या 12x18 किंवा असा फ्रेम करायला लागणार आहे. हा बघा इकडचा नजारा कसा आहे तो. मेन स्पॉट आहे ना तो त्या साईडला, तिकडे पण आपण जाणार आहोत आता. हा इथला असा नजारा आहे. चला जरा वरती जाऊया आणि बघूया, मजा करूया जरा. पाऊस आता थांबला आहे त्याच्यामुळे आपण थोडीशी मजा तरी करून घेऊया. तशी मग ती पाठी उचलायला नाही कळलं काय. मंडळी एका रीलचं जरा स्क्रिप्टिंग चालू आहे. रील तुम्हाला आपल्या पेजवरती पण बघायला मिळेल. चला रील करायच्या नादात तिकडनं कोण ठोकू दे नको म्हणजे झाला, नाहीतर डायरेक्ट दगात. तयार काय तयार? आधी रील्स करूया आणि मग तुम्हाला बाकीचं इकडे दाखवतो. अशा रीतीने आम्ही त्या स्पॉटवरून थोडं पुढे आलो आहे आरेवाऱ्याच्या. आणि आशिषला आहे ना एक स्पॉट माहिती आहे, म्हणजे एक लोकेशन आहे काहीतरी, आम्हाला पण त्यानं अजून काही सांगितलं नाही, पण जायचं फक्त बोललं आहे. तर आम्ही आता ते बघायला चाललो आहे. हे बघा आशिष आणि आर्यन पुढे आहेत, मी ईश्वर आणि सुशील मागे. ईश्वरला गे रे मागून चाललो आहे. काय माहीत नाही कसला स्पॉट आहे, जाऊया बघायला, दाखवतो तुम्हाला पण. चला हा बघा इकडून असं जरा जंगलातून जायला लागतंय थोडंसं. हे बघा हे इथे एक पोहायला आहे, छोटंसं तळं आहे, छोटंसं तळं आहे. हे बघा विहीर आहे काय? जुनी विहीर आहे ही, खूप जुनी आहे. जुनी विहीर खोल आहे का? भरपूर खोल आहे.
उडी बिडी मारू नका कधी आलात तर तुम्ही. येऊ पण नका चुकून. येऊ तर नकाच इकडे. आम्ही रिस्क घेऊन आलो त्यामुळं स्वतःच्या जीवाची काळजी करून या. हे बघा मंडळी, आता इथून निघतोय. आता जो मेन स्पॉट आहे ना आरेवाऱ्याचा टर्नचा जो, तिथे जातोय. तिथला पण नजारा दाखवतो तुम्हाला. चला तर मंडळी, अशा रीतीने आम्ही आता मेन स्पॉटवरती पोचलो आहे. आरेवाऱ्याचा जो टर्न आहे ना तिथे. ते बघा मला हे काकांचं दुकान आहे इथल्या. आम्ही आरेवाऱ्यात आलो तर इथेच थांबतो आणि मॅगी आणि चहा वगैरे इथेच घेतो. आणि इथून जो नजारा आहे ना हा बघा, हा नजारा इथून दिसतो. बघायला जो नजारा आहे ना आरेवाऱ्याचा मस्त. आणि सनसेट जर बघायला येत असेल ना आरेवाऱ्यात तर इथून चांगला दिसतो. चला काहीतरी खाऊन घेऊया आधी आणि मग बाकीचं इथलं जरा बघूया. हे बघा इकडे बसलेत सगळे. आर्यन ब्रो, आशिष ते इकडे सगळे बसलेत. काकांना मॅगी सांगितलंय, मसाला मॅगी आता खाऊया आणि बाहेर जाऊया. अशा रीतीने आर्यनची भेळ आलेली आहे. भेळ बघू रे. ए बघा भेळ. भेळ का सांगितलीस तू? आम्ही सगळ्यांनी मॅगी सांगितली आणि ह्या एकट्याने भेळ सांगितली आहे. वेगळं काहीतरी त्याचा उपवास आहे, रविवार आहे, त्याच्यामुळे त्यानं भेळ सांगितली. हां बरोबर. म्हणजे त्याच्या वाडीत हळद खंडणी आहे, त्याच्यामुळे त्याला तिकडे जेवायला जायचं आहे. आल्यापासून तो तेच म्हणतोय मला जरा लवकर घरी सोडा, मला जायचं आहे कामासाठी. पण आलेली आहे मंडळी. ही बघा, ही बघा मॅगी. मॅगी, मित्र आणि नजारा. ही बघा, कधी आलात तर मॅगी खा नक्की. आता मॅगी खातो आधी आणि मग बघतो. मंडळी, आता निघायची वेळ झाली. मॅगी वगैरे खाऊन झाले. आता निघतोय जेव्हा. तर व्हिडिओ एन्जॉय करा. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही कोकणात किंवा जर आरेवारे बीचला वगैरे आलात तर पाण्यात म्हणजे समुद्राच्या पाण्यात आता जायचं जरा कमी करा. कारण आता गेल्या महिन्यातच काहीतरी गणपतीपुळेमध्ये 4 ते 5 ऑफ झालेले आहेत. त्याच्यामुळं जर तुम्ही गणपतीपुळे किंवा आरेवारे या साईडला जर बीचवर आलात तर पाण्यात जाऊ नका. कारण आता पाणी भरपूर आहे, त्याच्यामुळे पाण्यात जायचं शक्यता तुम्ही बंदच करा. त्याच्यामुळे अशी म्हणजे होत आहेत, तर ती लक्ष द्या जरा. तर आता हा व्हिडिओ इथेच बंद करतोय. भेटूया दुसऱ्या